हॅलो फ्रेंड्स, तर आजचा लेसन आहे मॅजिकल सकाळ. जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय विचार करतोय, आपण काय आपले थॉट्स आहेत त्यानुसार आपण बनत जातो, है ना. मग सतत आपण स्ट्रेस, निगेटिव्हिटी असे विचार करणार तर आपण तसे बनत जातो, आणि सतत आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहणार तर आपण तसेच बनत जातो, तशीच एनर्जी गेन करत जातो, आणि अजून अजून अपॉर्च्युनिटीज चांगल्या आपल्याकडे येत जातात. बघा, लाईफमध्ये आपल्या जे काही समोर येतं ना ते आपल्या चांगल्यासाठीच असतं, पण आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. तर बघूया की आजचा लेसन आपल्याला काय सांगतो आहे की जेव्हा तुम्ही सकाळी उठताय ना तर तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशनमधून उठा. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला असा थॉट्स पडतो जो निगेटिव्ह आहे किंवा टेन्शनवाला आहे किंवा स्ट्रेस देणार आहे. ओके, मग तुमचा दिवस तसाच निघत जातो. म्हणजे बघा, जर तुम्हाला उठायला उशीर जरी झाला तर पुढच्या गोष्टी विस्कळीत होतात. म्हणजे बघा, आता एखादी लेडीज आहे आणि तिला जॉबला जायचं आहे, हां, आणि तिचा टाईम जो आहे त्या अलार्म तिचा वाजला नाही, तिचा झाला नाही, तिला उठायला उशीर झाला. मग आता ती उशिरा उठणार म्हणून तिची चिडचिड होणार, तिला सगळी कामं करायची. हां, मग आता जेव्हा ती ते कामं करायला जाते तिथे ती घाई करणार, कारण ती कामं लवकर व्हायला पाहिजे. मग ती जेव्हा, आता समजा एक उदाहरण घ्या की किचनमध्ये, तर ती किचनवर जर दूध ठेवलं आहे, हां, तर तिने फास्ट करून ठेवणार, कारण ते पटकन व्हायला पाहिजे ना प्रोसेस, ओतू जाणार. म्हणजे बघा, या अशा सिच्युएशन्स बघा आता कशा अट्रॅक्ट होतात. म्हणजे ही स्थिती कुठे जोडली गेली आहे, तर ही आपल्या स्थितीशी जोडली गेली आहे. जसे आपले विचार आहेत, जशी एनर्जी लेवलला आपण आहोत, तशीच एनर्जी समोरून अट्रॅक्ट होणार आहे. बघा, आता पुढे जसं की तिचं दूध ओतू गेलं, तिला तिथे साफसफाई करायची, वेळ अजून वाढला. परत पुढे ट्रेन आहे, बस आहे, गाडी आहे, वेळेवर भेटत नाही आहे, उशीर होतो आहे, गर्दी आहे, उशिरा येत आहे ट्रेन, बस, जे काही आहे. बघा, अशा सिच्युएशन आपणच अट्रॅक्ट करतो, कारण आपल्या मनामध्ये काय चालू आहे, कोणती एनर्जीला व्हायब्रेट होतो आहे, तशा एनर्जीज आपण अट्रॅक्ट करत जातो. ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये कामाचा बर्डन आहे, समोरून कोण काही बोललं, परत अजून आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला स्ट्रेस येत जातो, मनाची स्थिती अजून खराब होत जाते. म्हणजे काय, तर आपल्या उठण्याची सुरुवात ही पॉझिटिव्ह वेनी होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण उठतो तेव्हा बघा, सगळ्यात प्रथम आपण आपल्या या श्वासासाठी थँकफुल व्हायचं आहे की थँक्यू, मला ही श्वास भेटलेत, की थँक्यू मी आज उठू शकली. खूपशी लोक दुसरा दिवस बघूच शकत नाहीत, तर आपण त्या दिवसासाठी थँकफुल व्हायचं आहे, आपल्या या श्वासासाठी थँकफुल व्हायचं आहे, आपल्या ह्या निरोगी आरोग्यासाठी थँकफुल व्हायचं आहे, आपल्या ह्या फॅमिलीसाठी थँकफुल व्हायचं आहे. म्हणजे अशी कोणतीही 5 गोष्टी तुम्ही घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी थँकफुल व्हायचं आहे सकाळी. बघा, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींना ग्रॅटिट्यूड देत आहे तर तुमच्याकडे पण ती एनर्जी येते, ती तर एनर्जी तुमच्या इथे येणारच आहे, पण तुमचा फोकस त्या गोष्टीवर आहे. तुम्ही कृतज्ञ आहात त्या गोष्टीसाठी की ते तुम्हाला भेटत आहे, तर तुमच्या इथे त्या रिलेटेड एनर्जी येईल. तुम्ही ह्या एनर्जीने स्वतःला भरून घेता. सकाळी उठल्यापासून तुम्ही ह्या एनर्जीने भरताय, ग्रॅटिट्यूडने स्वतःला भरताय, तेव्हा काय होतं, दिवसाची सुरुवात खूप छान होते. चला, तुम्हाला एखाद्या वेळेस उशीर झाला आहे सुद्धा किंवा कोणी बोललं तर तुम्हाला ती गोष्ट तेवढीशी मनाला नाही लागत. आता पुढे जसं आपण जातो, एखादा सिच्युएशन अशी येते पण ती जास्त काळ तुमच्यापर्यंत राहत नाही, तुम्ही त्याच्यावरती मार्ग शोधू शकता, कारण की तुमचा जो पण वे आहे पुढे जाण्याचा तो खूप क्लीन आहे, स्वच्छ आहे, पटकन जाऊ शकतो. दिवसभर ग्रॅटिट्यूडमध्ये राहायचंच आहे, कारण आपल्याला तीच एनर्जी गेन करायची आहे. कारण आपण कुठेतरी स्ट्रेस घेतो, निगेटिव्हिटी घेतो कोणाची तरी, किंवा सराउंडिंग एनर्जीची घेतो, आणि ती एनर्जी आपल्या इथनं लीक होत असते. तर आपण प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड देऊन आपण त्या एनर्जीने आपल्याला भरतच राहायचं आहे. आपण कशासाठी ग्रॅटिट्यूड देऊ शकतो, या घरासाठी देऊ शकतो, हे आपण ज्या गाडीने ट्रॅव्हल करणार आहोत त्याला आपण, त्या गाडीवाल्यांसाठी, ऑफिसमध्ये तिथून आपल्याला सॅलरी भेटते, त्या प्रत्येक लोकांसाठी जे आपल्याला हेल्प करत आहेत, प्रत्येकासाठी जिथून आपल्याला सेवा दिली जाते त्यासाठी आपण थँकफुल होणार आहोत. सेम थिंग आपण जेव्हा रात्री झोपतो आहे तेव्हा आपण ह्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला झाल्या त्यांचा परत विचार करतो, आपल्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग करतो रात्रभर, आणि नव्याने परत सकाळी उठून परत पॉझिटिव्ह एनर्जी भरतो, आणि अशा पद्धतीने ही एनर्जी आपल्यात सतत टाकत असतो. ही रोज टाकणं गरजेचं आहे. थोडे दिवस केल्यानंतर सवय होते, पण जेव्हा तुम्ही ही एनर्जी रोज टाकणं का गरजेचं आहे, बघा, तुमच्याकडे एक पिशवी आहे आणि तिला एक छोटासा होल आहे. त्या पिशवीत तुम्ही जे टाकणार आहात ती वस्तू जर छोटी आहे तर निघून जाणार,
पण तीच वस्तू जर मोठी असेल तर निघण्याचा प्रयत्न होईल का तिथून? नाही. पण तोच जर होल मोठा झाला तर काय सांगायचा प्रयत्न करते? स्वतःमध्ये काय विचार घेतोय आपण, कोणते विचार आहेत. जर तुम्ही ग्रॅटिट्यूडने भरलेले आहात, हां, तुमच्या इथे खूप छान एनर्जी आहे, पण एखादा थॉट्स निगेटिव्ह आला तर सहजरित्या निघून जाईल, कारण तो छोटा आहे ना. पण जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीने भरला आहे आणि एखादा थॉट्स पॉझिटिव्ह आला तर तो पण निघून जाईल. आपल्याला जादू काय सांगितली आहे? जे तुमच्याकडे एनर्जी जास्त आहे ती तुम्हाला अधिक प्रमाणात दिली जाईल आणि आपल्याला आपली लाईफ स्मूथरित्या पुढे न्यायची. बघा, परत एकदा सांगते, लाईफमध्ये अप अँड डाऊन प्रत्येकाच्या येणार. प्रत्येकजण हेल्थ रिलेटेड सगळ्या गोष्टी त्याच्या लाईफमध्ये येतात. कोणत्या ना कोणत्या वेनी त्याच्यासमोर हे स्ट्रगल. जी व्यक्ती ग्रॅटिट्यूडमध्ये आहे ना, ती जास्त काळ ह्या गोष्टीवर टिकत नाही. तिला बाहेर ह्यातून निघण्याचा मार्ग भेटतो आणि ती पुढे जाते. बघा, आपल्याला अशी वेळ येते की काय करायचं सुचत नाही, है ना. असा स्ट्रेस येतो की आपल्याला कळतं आहे की आपल्याला खूप राग येतो आहे, खूप चिडचिड होते आहे, की ह्या गोष्टीतून आपण बाहेर कसं पडायचं. कधी असं होतं, एनर्जीचा जो फ्लो आहे ना, त्या दिशेने आपण एनर्जी घेऊन जात नाही, तेव्हा आणि तेव्हाच ही गोष्ट घडते. म्हणजे काय तर जेव्हा निसर्गाचा वेग एका साईडून चालला आहे आणि तुम्ही वेगळ्या साईडून चालले. जेव्हा तुम्ही निसर्गात उभे राहता तेव्हा किती प्रसन्न, वाव, छान, है ना. मग जर तुम्हाला ती वाली एनर्जी स्वतःत भरायची आणि कुठल्या वेनी न्यायची, ते हे पुस्तका माध्यमातून आपल्याला सांगितलं गेलं आहे. आणि ही गोष्ट कितीही रिपीट झाली तरीसुद्धा एक लक्षात घ्या, ही जादू, ही मॅजिक, हे जादू आपल्या लाईफमध्ये तेव्हाच काम करायला लागते जेव्हा आपण हे आपल्या लाईफमध्ये स्वतःहून आणतो, स्वतःहून करतो, तेव्हाच ही गोष्ट आपल्या लाईफमध्ये काम करते. जर पाण्याची आपली पाईपलाईन येते घरामध्ये आणि कुठे आपल्याला कनेक्शन हवं आहे, कुठे पाणी हवं आहे हे आपण ठरवतो, तिथे आपण तसे नळस लावतो, है ना. मग तसंच आपल्याला आपली एनर्जी कुठे द्यायची हे आपण ठरवायचं आहे आणि आपल्याला ती एनर्जी भेटणार आहे जी आपण देणार आहोत. मग आपल्याला कुठली एनर्जीवर काम करणं गरजेचं आहे हे बघायचं आहे. तर असा होता हा आजचा लेसन की सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह वर्ड्सनी सुरुवात करा, म्हणजे तुमचा दिवस खूप मॅजिकल होईल, ग्रेटफुलनी भरेल. तुम्ही दिवसभर खूप उत्साही असाल, आनंदी असाल आणि तशाच अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येतील.